नक्की पारंपरिक लावणी म्हणजे काय? पारंपरिक लावणी म्हणजे ह्याच्यामध्ये खूप खूप प्रकार आहेत आणि आशुक माशुक नार नाशिकची म्हणजे आता ह्याच लावणीचं आपण हे घेऊ. आशुक माशुक नार नाशिकची गोदे तटी गंगेच्या ग काठी. ही लावणी कशी वाटते? शब्द कसे वाटतात तुम्हाला? हे शब्द अक्षरशः नाशिकला आता कुंभमेळा आहे, नाशिकच्या कुंभमेळ्याचं नदीचं वर्णन सगळं त्या लावणीमध्ये आहे. मग याला म्हणतात पारंपरिक लावणी. आणि आत्ताच्या ज्या लावण्या आहेत त्या पारंपरिक नाही. अहो सगळ्या लावणीमध्ये हिंदी गाणे चाललेले आहेत हो, आणि ते प्रेक्षक बघतायत. प्रेक्षकांनी बघू नये ह्याला आवर प्रेक्षकांनी जर घातला. आता नाशिकच्या थिएटरमध्ये अर्धे कपडे घालून मुली नाचायला लागल्या, थिएटर बंद केलं, अक्षरशः थिएटर बंद करून टाकलं. आता पूर्ण कुटुंब बघण्यासारखा कार्यक्रम म्हणजे नटरंगी नार हा माझा आत्ता परवा दिवशी प्रयोग करून आलो. आम्हालाच फक्त कार्यक्रम करायला देतात, बाकी कुठल्याही कार्यक्रमाला थिएटर देत नाही. तमाशा हा आख्यानक लावणीच्या स्वरूपात आधी सादर होत असायचा. खूप पूर्वी प्राचीन काळी खऱ्या अर्थाने त्या तमाशाला जी ऊर्जित अवस्था प्राप्त झाली ती पेशवाईच्या उत्तर कालखंडामध्ये. ह्या लावणीमध्ये वेगवेगळे प्रकार आले की मग त्याच्यामध्ये छक्कड आली, पारंपरिक लावणीमध्ये बैठकीची लावणी आली, शृंगाराची लावणी आली, भेदिक लावणी आली, कलगीतुऱ्याची लावणी आली, असे सवाल जवाबाची लावणी म्हणायचं त्याला. आणि ह्या अशा सगळ्या प्रकारच्या लावण्या आल्याच्या नंतर जसं जसे स्थित्यंतरं येत गेली, जसे जसे परिस्थिती बदलत गेली त्या त्या पद्धतीने लावणीने आपली कूस बदलली. त्याच्यामध्ये निखळ शृंगार आला आणि शृंगार हा नृत्याच्या अंगाने लावणी नृत्यामध्ये अदाकारीसोबत बंदिस्त झाली. ती सुरेखाबाईच्या रूपाने आपल्याला महाराष्ट्रात दिसते. असा तो इतिहास आहे. गणेश सर, आता कुठल्या कला प्रकाराबद्दल आम्हाला माहिती ऐकायला मिळेल? आपण तमाशाबद्दल बोलूयात. वा. तमाशा हा मूळ शब्द अरबी आहे, तो आपला नाही आहे. बर. तो अरबीतून फारसीत आला, फारसीतून उर्दूत आला आणि उर्दूतून मराठीत येऊन रूढ झाला. या तमाशा शब्दाचे जे उल्लेख आहेत ते संत एकनाथ महाराजांच्या बाजेगिरी भारुडामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. वा वा वा. एकनाथ महाराज म्हणतात की दुनिया में बड़े बड़े तमासे बड़े बड़े हुन्नेर लगे. आता तमासे हा जो लहेजा आहे हा पारसियन किंवा उर्दू किंवा अरबीचा आहे. या तमाशाचा गणेशाला वंदन केलेला गण झाल्याच्या नंतर गणेशाला मुजरा आणि मग प्रेक्षकांना मुजरा करण्यासाठी मुजरा येतो.
सुरेखाजी, परत एकदा आता तुमच्याकडे मी येणार आहे. तुम्ही सुरुवातीलाच सांगितलं की माझा प्रवास बैलगाडी ते विमान असा झालेला आहे. पण मी असं ऐकलं, ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्हाला अमेरिकेला जायचं होतं तेव्हा एक गंमत घडली होती विजा ऑफिसमध्ये. तर काय होती ती गंमत? ती गंमत अशी होती, सुधीर कोणचे सुधीर भट सर. सुधीर भट, हां हां. गोपालाल गिरी सगळे गेलो आणि मी आपली साध्या वेशात साडी घातलेली होती आणि मेकअप नाही काय नाही, अशीच मला म्हणजे साधं राहायची सवय. मग तिथं गेल्यानंतर ते फोटो सगळे माझे पेपरला होते, त्या साहेबांनी बघितले होते. मी गेल्यानंतर तो म्हणला, आप कोण है? मी सुरेखा पुणेकर आहे. मी आपली हसून बोलते, मी सुरेखा पुणेकर. वा. बाहर बाहर जाओ. हां. क्या बात कर रहे तुम कैसे हो? ये देखो, त्याच्याकडे पेपर होता. त्याच्यात फोटो आहेत हाँ, ये ओरिजिनल. देखो सुरेखा पुणेकर. ये तो सुरेखा पुणेकर नहीं, उसकी बर्तन वाली दिख रही. अरे बापरे. आता बर्तन वाली दिख रही म्हणल्यावर सुधीर काय म्हटला, एक साधा उपाय, साहब इसको आप गाना बोलने को, आपको गाना मालूम है क्या इसका? कौन सा गाना है? बोले या रावजी बसा भाऊजी. मग त्यांनी सांगितलं, गाना बोल के बताओ. गाना बोलेंगे तो हम बोलेंगे ये सुरेखा पुणेकर है. विजा ऑफिसमध्येच. विजा ऑफिसमध्येच गाणं गायलं. मग या रावजी बसा भाऊजी जेव्हा गायलं तेव्हा त्यांनी टाळ्या वाजवल्या वा वा वा. आणि मग त्यांनी मला विजा दिला. हे मला माहित नव्हतं विजा ऑफिसमध्ये एवढी तपासणी करतात. नशीब मी डॉक्टर आहे, मला कधी ऑपरेशनच करून दाखवा म्हणून म्हटलं तर केवढंच पडायचं. तिकडेच माणूस पाडायला लागायचा मला तिकडे. विजय सर, आता मी तुमच्याकडे येणार आहे. जी. नटरंग सिनेमा म्हटलं की नटरंग मधल्या सगळ्या लावण्या आठवतात हा. आणि आत्ताच्या पिढीसाठी तर पटकन ओळख व्हायला तो एक सिनेमा आहे. पण सगळ्यात पहिलं जे गाणं माझ्या ऐकवत आहे, जे गाजलेलं होतं, ज्यातली तुमची ढोलकी फार गाजली, नवीन पोपट हा. अरे निलेशजी, त्या गाण्याचा इतिहास आहे, गंमत आहे. ते गाणं विनस कॅसेट कंपनीचं, तर त्यांच्या कॅसेटच्या रिबिनच्या हिशोबाने एक गाणं राहू शकत होतं. अच्छा. आणि ही जवळजवळ संध्याकाळी 8:30-9ची गोष्ट आहे. आणि तेव्हा आनंद शिंदेजी होते. आनंद तेव्हा लहान होता. तर त्यांनी त्यांच्या सदऱ्याच्या खिशातून एक अक्षी पुरसुंडी म्हणा ना, कागदाची काढली आणि बोलले, अभी मेरे पास ये एक गाणं आहे. तर ते गाणं रतनजींनी वाचलं आणि बोलले, ये क्या गाणं आहे क्या? पोपट पोपट हा लागला बोलायला, लागला नाचायला, चलेगा क्या ये? तर बळजबरीने डोईजड म्हणून ते गाणं रात्री रेकॉर्ड केलं. बर. पण ते गाणं कुठच्या कुठे गेलं. त्या गाण्याने इतिहास रचला असं म्हणायला हरकत नाही. आता आम्हाला काय बघायला मिळेल, ऐकायला मिळेल? दिमडी हे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेजुरी गावी खंडोबा देवस्थान आहे, मल्हारी मार्तंड. त्या देवाच्या आळवणीसाठी जी गीतं गायली जातात त्याच्यासाठी ते वाद्य आहे. पण त्यावेळी त्या वाद्यावरती घोरपडीचं चामडं मडवलं जायचं. बर. पण आता थोडेसे काही म्हणजे जंगल खात्याचे निर्बंध आल्यामुळे बकऱ्याचं कातडं लावतात. पण ज्याला आपण या इकडे दिमडी म्हणतो त्याला साऊथमध्ये गंजिरा म्हणतात. गंजिरा. फिल्मलँडच्या म्युझिशियन्स लोकांनी ही बरीच वाद्य, लोकताल वाद्य चांगल्या चांगल्या हिंदी गाण्यांमध्ये सुद्धा यूज केली आहे. म्हणजे साधारण म्हणजे आमच्या अण्णा जोशींनी यारा सिली सिली जे गाणं आहे ते दिमडीवरती वाजवलं आहे. वा. नंतर संगीतकार आनंद मिलिंद त्यांनी ते कोयल सी तेरी बोली त्याच्यामध्ये मी दिमडी वाजवले वा. त्यांच्या स्टाईलने. हवा येऊन द्या, त्याला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.